ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 भगवान की जय। राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ शुक्र बृहस्पति पंचायतानि स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता तुझी तुदेवा श्री रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। पूर्व प्रसंगा माझारी सभेसी आली मंदोदरी। तिसे एकांत गुह्योत्तरी दाडी अंतपुरी रावण। श्री गणेशाला वंदन करून प्रभु रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। राजा रावण युद्धाला जाऊ लागला होता। त्यावेळेस असणारी मंदोदरी त्या ठिकाणी आल्या। आपले पती रायाला त्या ठिकाणी आपल्या मनामधील विचार त्या ठिकाणी विचारू लागले। त्यावेळेस एकांताच्या ठिकाणी मंदोदरी बरोबर राजा रावणाने असणारा संवाद त्या ठिकाणी केला। आणि त्या संवादामध्ये जे नारद मुनींना असणारं भविष्य त्या ठिकाणी सांगितलं गेलं। जे कथानक नारद मुनींनी राजा रावणाला सांगितलेलं होतं तेच कथानक राजा रावणाने असणाऱ्या मंदोदरीला सांगितलं। मंदोदरीच्या मनाचं समाधान त्या ठिकाणी केलं आणि आपल्या राणीवसाकडं आपल्या मालाकडं मंदोदरीला म्हणले पाठवलं। रावणे मंदोदरी प्रति सांगोनी एकांत गुह्योक्ती समाधान सुखानुवृत्ती अंतपुरा प्रति पाठवी। मग असणाऱ्या नारद मुनींनी जे असणारं गुह्य म्हणले त्या ठिकाणी राजा रावणाला सांगितलेलं होतं तेच गुह्य राजा रावणाने असणाऱ्या मंदोदरीला सांगितलं गेलं। मंदोदरीच्या मनाचं समाधान त्या ठिकाणी केलं आणि आपल्या अंतपुराच्या ठिकाणी मंदोदरीला म्हणले पाठवलं। सपुत्र सुष्णेशी आपण सांडोनी चिंता अनुद्विग्न सुखी रावेसी समाधान सुप्रसन्न सुखरूप। आणि राजा रावणाने म्हणले त्या ठिकाणी मंदोदरीला सांगितलं गेलं की हे प्रिये, आपण माझी असणारी आस्था माझी असणारी चिंता त्या ठिकाणी सोडावी। आपल्या असणाऱ्या राजमहालाकडे त्या ठिकाणी जावं आणि जी काय असणार त्या ठिकाणी मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, यांच्या बरोबर असणार त्या ठिकाणी सुखान राहावं आणि चित्ताच्या ठिकाणी कसलीही चिंता त्या ठिकाणी धरू नये आणि चिंता न धरता निर्भय मनानं त्या ठिकाणी आनंदानं सुखानं असणारा प्रपंच करत नातवंडा सहित लेकरा बाळामध्ये त्या ठिकाणी राहावं अशा प्रकारची सूचना असण्या अशा प्रकारची आज्ञा राजा रावणाने मंदोदरीला केली। ऐकोनी रावणाचे वचन मंदोदरी सुख संपन्न करुणिया साष्टांग नमन आली आपण निजधामा। मग राजा रावणाने असं तंबूत सर्व गुह्य त्या ठिकाणी सांगितलं
असणाऱ्या मंदोदरीला राजमहालाकडे जाण्याची आज्ञा त्या ठिकाणी केली. आज्ञाप्रमाणे केली. पतिरायाच्या चरणाचं वंदन त्या ठिकाणी मंदोदरीनं राजा रावणाचं वंदन त्या ठिकाणी केलं. नमस्कार त्या ठिकाणी घातला आणि आपल्या राजमहालाकडे मंदोदरी त्या ठिकाणी म्हणले आल्या. एकीकडे दशानन पाचारोनी सैन्य प्रधान रतानवी गरजोना रणकंदन करू आजी. मग इकडं असणाऱ्या राजा रावण युद्धासाठी तत्पर झालेला आहे. आपलं सर्व सैन्य प्रधान त्या ठिकाणी गोळा केलं. सगळ्याला बोलवलं गेलं. रथ सज्ज केला. रथामध्ये बसून गर्जना करून राजा रावण प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण वानर सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी तयारी करू लागले. ऐकोनी रावणाचे गर्जन काळकृतांता समान स्वयंमुटला कुंभकर्ण शूळ घेऊनी साटोपे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या राजा रावणानं म्हणजे त्या ठिकाणी गर्जना केली आणि युद्धासाठी गर्जना केल्याबरोबर एवढी भली मोठी गर्जना त्या ठिकाणी केली. 10 दिशेला आवाज त्या ठिकाणी घुमघुमू लागला. काळक्रतांत सुद्धा त्या ठिकाणी गर्भगळीत व्हावा अशी हाक त्या ठिकाणी दिली. आणि त्याच वेळेस असणारा कुंभकर्ण ही हातामध्ये असणारा शूळ त्या ठिकाणी घेतलेला आहे. बरा मोठा आवेश असणाऱ्या कुंभकर्णालाही त्या ठिकाणी आलेला आहे आणि शूळ हातामध्ये घेऊन अवाढव्य स्वरूप त्या ठिकाणी सज्ज करून असणारा कुंभकर्ण युद्धासाठी तयार झालेला आहे. शत्रु हृदय पाय गंजला मेदो मांसे माखला दगदगीता शूळ घेतला मग गरजला कुंभकर्ण. मग असणाऱ्या कुंभकर्णानं हातामध्ये असणारा शूळ त्या ठिकाणी घेतला गेला. तो शूळ कसा आहे त्या ठिकाणी लाल भडक असणारा दगदगीत आहे. ज्यानं आपल्या असणाऱ्या शत्रूचा या शूळाच्या आधारे मर्दन केलेला आहे. असणाऱ्या त्या शत्रूच्या रक्तामध्ये जो असणारा शूळ त्या ठिकाणी भिजलेला आहे. असा लाल असणारा दगदगीत शूळ हातामध्ये घेतला गेला. सज्ज झाला आणि ज्याप्रमाणे रावणानं गर्जना केली त्याप्रमाणे असणारी भरी मोठी गर्जना कुंभकर्ण करू लागला. मी जवळ असता जाणा युद्धकारी घे रावण एकलाई एक मी आपण करीन कंदन शत्रूचे. आणि आवेशानं कुंभकर्णानं गर्जना केली. हे दादा रावण दादा म्हणले मी असणारा जिवंत त्या ठिकाणी असताना तुम्हाला म्हणले युद्धाला जाण्याची गरज काय आहे. तुम्ही इथंच थांबा. मी आताच्या आता त्या राम लक्ष्मणाबरोबर युद्ध करायला त्या ठिकाणी जातो. एका क्षणात त्यांचा असणारा अंत म्हणजे त्या राम लक्ष्मणाचा मी करेन म्हणून गर्जना कुंभकर्णानं केली. शत्रू बापुडे ते किती मज सम्मुख केवी राहती एकला एक मी निश्चिती करीन समाप्ती शत्रूंची. रावण दादा काळजी करू नका. तुम्ही जाण्याची काही गरज त्या ठिकाणी नाही. समोरचे जे राम लक्ष्मण रूपी जे शत्रू आहेत हे किरकोळ आहेत. त्यांना मारायला उशीर नाही. माझ्या डाव्या हाताचा मळ आहे त्या ठिकाणी गेल्याबरोबर एका क्षणात सगळ्याचा काटा त्या ठिकाणी काढीन. दादा तुम्ही जाण्याची गरज नाही. मी एकटा एक त्या ठिकाणी जातो. कुंभकर्ण सांगू लागलेला आहे. एकला एक रणवित्पुत्ती करीन शत्रूची समाप्ती मोहदरे ऐकून युक्ती कुंभकर्ण प्रती वर्म बोले. मग त्या ठिकाणी असणारा सांगितलं गेलं रावण दादा तुम्ही जाऊ नका. मी एकला एक त्या ठिकाणी जातो. एवढं रणकंदन त्या ठिकाणी माजवतो. त्या रणकंदनामध्ये राम लक्ष्मणाचा असणारा अंत केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. एवढी आवेश पूर्ण गर्जना कुंभकर्णानं त्या ठिकाणी केली आणि महोदरानं ऐकली गेले. असणारा महोदर कुंभकर्णाला त्या ठिकाणी काय बोलू लागलेला आहे. कुंभकर्ण तू सुकुळीना तुझ सन्मानी दशानन तुझ्या अंगी बळ संपूर्ण परिमूर्खपणा विशेष. मग त्या ठिकाणी महोदर सांगू लागलेला आहे. कुंभकर्ण ऐक म्हणले तू आपल्यात असणाऱ्या राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला आहे. राजा रावणाच्या कुळातील तूच आहे म्हणून म्हणले तुझ्या विषयीची आदर असणारा राजा रावणाला त्या ठिकाणी म्हणून अतिशय प्रेमानं आनंदानं आनंदानं त्या ठिकाणी तुला म्हणले रणभूमीकडे त्या ठिकाणी पाठवू लागलेला आहे. पण एवढा बी आवेश त्या ठिकाणी आणणं आणि एवढी बी असणारी गर्जना म्हणजे पुढचं असणारं ज्ञान त्या ठिकाणी न जाणता युद्धाला त्या ठिकाणी जाणं हे मूर्खपण आहे. म्हणजे असणाऱ्या कुंभकर्णा थोडासा विचार कर. असणाऱ्या कुंभकर्णाला महोदर सांगू लागलेला आहे. राम राक्षसा कंद कुदळ राम राक्षसा केवळ काळ त्याचे एकला रण
अरे कुंभकर्ण, एवढं मी उतावीळ त्या ठिकाणी होऊ नको. तो असणारे राम लक्ष्मण हे असणारे त्या ठिकाणी राक्षस कुळीचं कंधन करणारे त्या ठिकाणी आहे. राक्षस कुळीच्या जीवावर उठलेले त्या ठिकाणी मुख्य वैरी असणारे राम लक्ष्मण त्या ठिकाणी आहेत. आजपर्यंत जे गेले ते माघारी आलेले नाहीत. जरा विचार कर कुंभकर्ण, एवढा उतावीळ होऊ नको. मागचा पुढचा विचार कर, सारासार विचार त्या ठिकाणी कर. एवढा बी मूर्खपणा बरं नाही कुंभकर्ण. एकला एक पदाती रामचंद्र 14 सहस्त्र निशाचर त्रिशरा दूषण आणि खरा विंदो निशरा मारिले. अरे एवढा उतावीळ होऊन त्या ठिकाणी जाऊ नको. त्या रामानं काय प्रताप केलेला आहे, त्या लक्ष्मणानं काय प्रताप केलेला आहे जरा आठव. 14,000 राक्षसांचा वारा बांधून समुद्रात त्या ठिकाणी फेकली गेली. असणाऱ्या त्या ठिकाणी खर दूषण त्रिशरा हे बलाढ्य असणारे राक्षस होते. त्यांचाही काटा एका असणाऱ्या पदाती असणाऱ्या त्या ठिकाणी पायाने चालणाऱ्या रामाने यांचा बाबा काटा काढलेला आहे. एकेची बाणे वाळी लोळविला तुरबळी तुझ मारी दारण कल्लोळी करील होळी बाणे एके. एवढंच नाही, जो असणारा सुग्रीव म्हणजे रामाला शरण आलेला आहे, त्या सुग्रीवा बरोबर युद्ध करणारा त्याचा थोरला भाऊ असणारा वाळी होता. देवादी देवालाही अजिंक्य असणारा वाळी आहे. सर्व असणाऱ्या सुरासुराला त्या ठिकाणी गांजून सोडणारा वाळी. एवढा बलाढ्य वाळी होता, पण त्याला सुद्धा एकाच बाणानं त्या ठिकाणी मारलं गेलं. दुसरा बाण सुद्धा त्या ठिकाणी लागला नाही. एवढा तुरबळी असणाऱ्या राक्षसाचं कंदन करणारा बाबा राम आहे. कुंभकर्ण विचार कर. अति स्थूळ तुझ्या शरीरात तेने दिसतोसी दुर्धरा परिलागता श्रीरामाचे शरण न मागता नीरा मरशीला. बाबा एवढा आवेश आणू नको, एवढा उतावीळ होऊ नको. तुला वाटत असेल माझ्यासारखा बलाढ्य नाही, मांसाचा गोळा आहे तू. तुझ्या जवळ असणारा त्या ठिकाणी देह मोठा आहे, पण या देहाला एकदा जर रामबाण त्या ठिकाणी लागला गेला, श्रीरामाचा एक बाण त्या ठिकाणी लागला तर पाणी मागू देत नाही. याचा विचार कर, सावध रीतीनं जा. एवढा उतावीळ त्या ठिकाणी होऊ नको. महोदर कुंभकर्णाला सांगू लागलेला आहे. कोणी महोदर वचन कोपा चढला कुंभकर्ण महोदरा ते निर्भत्सरून काय आपण अनुवादे. मग एवढं महोदरानं त्या ठिकाणी कुंभकर्णाला सांगितलं गेलं. महोदराचं वचन कुंभकर्णानं ऐकलं गेलं. अतिशय राग त्या ठिकाणी कुंभकर्णाला तळपायाची मस्तकाला त्या ठिकाणी गेली. आणि शत्रूचा गुणनवाद आपल्या पुढे त्या ठिकाणी सांगतोय. शत्रूचं बळ त्या ठिकाणी आपल्या समोर वर्णन करतोय. हे कुंभकर्णानं ऐकलं गेलं. राग आला. रागाच्या भरात असणारे त्या ठिकाणी महोदराची निर्भत्सना करून कुंभकर्ण काय बोलू लागला. तू तव केवळ ही नदीन युद्धापासी पलायमान एकल्यान करवे रण नपुसकपण तुझ पासी. कुंभकर्ण म्हणू लागलेला हे महोदरा, अरे तुझ्या अंगात असणारी शक्ती नाही, ताकद नाही. रणभूमीवर जायचं, युद्ध करायचं म्हणलं की पळून म्हणजे त्या ठिकाणी जातो, सांदीला त्या ठिकाणी जाऊन लपतो. तुझ्या एकट्याच्या अंगात अंगवण म्हणजे त्याच्या बरोबर युद्ध करण्याची त्या ठिकाणी नाही. तू एक असणारा नपुसक आहे, बलहीन तू असणाऱ्या महोदरा आहे. कुंभकर्ण बोलू लागलेला आहे. युद्धा जाता येईल मरण हे तुझ पासी वेडपण युद्धापासी पलायमान नपुसकपण तुझ पासी. अरे महोदरा तू असणारा नपुसक आहे. युद्धाला गेल्यावर त्या रामाबरोबर युद्ध होणार नाही, मरण येईल म्हणून म्हणजे भीती त्या ठिकाणी घेतो, माघारी जाऊन म्हणजे त्या ठिकाणी लपतो. एवढंच नाही, तो राम आपल्याला राखणार नाही, आपल्याला ठेवणार नाही म्हणून म्हणजे त्या ठिकाणी भीती घेतो. बेकड असणारा अतिशय नपुसक हीन दीन असणाऱ्या महोदरा तू आहे. एकट्याच्या तुझ्या अंगात म्हणजे त्या ठिकाणी एकटेपणानं युद्ध करण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी नाही. कुंभकर्ण महोदराला बोलू लागलेला आहे. युद्धा जाता जाती जाण नाटवे देह गेह मरण तोची शूर पाय संपूर्ण विजय पूर्ण त्यापासी. अरे बाबा जो असणारा म्हणजे वीर त्या ठिकाणी युद्धाला जातो, रणभूमीवर त्या ठिकाणी जातो, तो कवा यशस्वी त्या ठिकाणी होतोय. त्या योद्ध्यानं या देहाची आस्था त्या ठिकाणी सोडलेली असते.
प्रपंचाला लाथ त्या ठिकाणी मारलेली असते, लेकरा बाळाची आस त्या ठिकाणी धरत नाही. जो त्या देहावर उदास होऊन असणाऱ्या प्रपंचावर, लेकरा बाळावर उदास होऊन जो निर्भयपणानं असणारं युद्ध शत्रू बरोबर त्या ठिकाणी करतो, त्याला विजय प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही अंगवण तुझ्या जवळ त्या ठिकाणी नाही, कुंभकर्ण महोदराला सांगू लागलेला आहे. नपसक जो ही नदीना तो तू रावणाचा प्रधान, सभेसी पावसी सन्मान, काळे वंदना पाय तुझे. अरे महोदरा, कसं आहे तू त्या ठिकाणी हीन धीन आहे, तुझ्या अंगात सामर्थ्य त्या ठिकाणी नाही. निस्त राजा रावणाच्या समोर बल्ली असणारा, बडबड करणारा आणि स्वतःची वाहवा गाजवणारा तू एक प्रधान आहे त्या ठिकाणी. पण युद्धाला जाण्यासाठी तुझं असणारं तोंड म्हणजे त्या ठिकाणी काळ होतंय. युद्धाला जायचं म्हणलं की अंग थरथर त्या ठिकाणी कापतंय. तुझ्या अंगात सामर्थ्य त्या ठिकाणी नाही, तुझं असणारं तोंड म्हणजे त्या ठिकाणी काळ कर. तुझे बुद्धीचे प्राधान्य धर्मी केला दशानन, जळ तुझे काळे वदन, निंद्य रावण तुझे नी. अरे महोदरा, एवढा पुरुषार्थाचं बोल माझ्या समोर त्या ठिकाणी बोलतोय. तुझ्या अंगी असणाऱ्या पुरुषार्थ होता, तू त्या राजा रावणाला गोड गोड बोलून म्हणजे त्या ठिकाणी पुढे केलं. आणि तुझ्या ह्या वागण्यानंच राजा रावणाचं तोंड काळ त्या ठिकाणी झालं. तुझ्या ह्या वागण्यामुळेच राजा रावण नसणारा त्या ठिकाणी अपमानित झालेला आहे. राजा रावणाला अपयश त्या ठिकाणी आलेलं आहे. तू बुद्धिवान प्रधान त्या ठिकाणी नाही, म्हणून कुंभकर्ण महोदराला बोलू लागलेला आहे. तुझा जरी असती सुबुद्धी, तरी सीता देवनी रामी संधी, कान करीसी तू कुबुद्धी, तुझे नि दुर्बुद्धी रावण. अरे महोदरा, एवढं ज्ञान म्हणजे तू माझ्यापाशी पाजळायला लागलाय. तेच ज्ञान म्हणजे ज्या वेळेस असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी सीतेचं हरण करून राजा रावण घेऊन आला आणि तिची सोडवणूक करायला ज्या वेळेस राम म्हणजे इथं आलेला आहे, ज्या वेळेस राजा रावणाला असणाऱ्या युद्धासाठी पाचारण केलं, त्यावेळेस तुझं ज्ञान त्या ठिकाणी कुठं गेलं होतं? का तू त्या राजा रावणाला सांगितलं नाही, महाराज तुम्ही परवस्तू त्या ठिकाणी आणलेली आहे, ज्याची वस्तू त्याला त्या ठिकाणी द्या, विरोध त्या ठिकाणी करू नका, आणि ती आणलेली सीता रामाच्या स्वाधीन त्या ठिकाणी करा ना आपलं हित साधा, असं म्हणायचं. ते सोडून म्हणजे त्या ठिकाणी तो प्रोत्साहन युद्धासाठी राजा रावणाला दिलं. आणि आता म्हणजे एवढी बळी जावी त्या ठिकाणी सांगायला लागला. आम्हा सांगत होती बुद्धी, सर्वता नरे गावे युद्धी, हागीरा ब्याड तू त्रिशुद्धी, सभेमध्ये नसावासी. अरे तुझ्या अंगात ताकद नाही, तुझ्या अंगात रणभूमीवर जाण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी नाही. आणि आम्हाला म्हणजे इथं ज्ञान पाजळायला लागलाय, म्हणजे आम्हाला भीती दाखवायला लागलाय. तू नपुसक आहे, ही नाही ती नाही, ह्या असणाऱ्या राजा रावणाच्या सभेमध्ये असली नपुसक म्हणजे त्या ठिकाणी नसलेली बरी. तुझ्यासारखा भेकड म्हणजे ह्या राजा रावणाच्या सेनेमध्ये त्या ठिकाणी नसावा, म्हणून निर्भत्सना करून महोदराला कुंभकर्ण बोलू लागलेला आहे. उठ वेगे निघ सभे बाहेरी, नाही तरी हानी ना तोंडावरी, महोदरा ते नाना परी, कुंभकर्ण बारी निंदित असे. महोदरा तू निर्लज्ज आहे, असणारी त्या ठिकाणी शक्तीहीन आहे, बलहीन आहे, भेकड आहे त्या ठिकाणी. उठ म्हणजे माझ्या तोंडासमोरून बाजूला हो, नाहीतर एका चापटीत म्हणजे तुला पाणी पाजायला त्या ठिकाणी लागणार नाही, पाणी सुद्धा म्हणजे मागू देणार नाही त्या ठिकाणी. उठ आणि तुझा असणार सभेतून तोंड म्हणजे त्या ठिकाणी काळ कर. एवढी निर्वसना करून कुंभकर्ण महोदराला बोलू लागलेला आहे. ऐसे बोलूनी आपण शूळ घेऊन या जाना, स्वयं उठला कुंभकर्ण अति गर्जन युद्धार्थी. मग एवढी महोदराची असणारी निर्वसना त्या ठिकाणी केली नाही प्रकारे असणारा त्या ठिकाणी महोदराला बोलला गेला. कुंभकर्ण हातामध्ये असणारा धगधगीत शूळ त्या ठिकाणी घेतला, आवेशानं युद्धासाठी तत्पर होऊ लागला. केवळ तिख्याचा दारुण शतधार शूळ पूर्ण, सुवर्णबंदी शोभायमान विद्युत समान निज तेज. मग असणारा शूळ हातामध्ये घेतलेला आहे, कसा आहे असणारा सुवर्णमय असणाऱ्या त्या ठिकाणी सोन्यासारखं तेज त्या ठिकाणी झळकू लागलेला आहे. एवढा असणाऱ्या 100 धाराच्या असणाऱ्या शूळाला त्या ठिकाणी अतिशय तीक्ष्ण धार त्या ठिकाणी असणारा शूळ आहे. आणि या दगदगीत असणारा शूळ हातामध्ये घेतलेला आहे आणि युद्धासाठी निघू लागलेला आहे कुंभकर्ण. शत्रू रुधिरे नानिला
मेधे मांसे दिसे माखला कुंभकर्णे शूळ घेतला स्वयं चालला युद्धासी मग शत्रूचं मर्दन करून शत्रूच्या रक्तामध्ये असणारा नाहून निघालेला शूळ आहे. शत्रूच्या असणाऱ्या मांसामध्ये असणारा त्या ठिकाणी लगटलेला हा शूळ आहे. त्या ठिकाणी एवढा दगदगीत असणारा शूळ त्या ठिकाणी घेतलेला आहे. वीरश्रीची गर्जना करून कुंभकर्ण राम लक्ष्मणाबरोबर युद्धासाठी धावू लागलेला आहे. कुंभकर्ण अति आवेशी स्वयं निघता युद्धासी अति उल्हास रावणासी सवे त्यासी सन्मानी. मग म्हणली त्या ठिकाणी एवढं म्हणले महोदराची निर्भत्सना केली. अतिशय युद्धासाठी आवेशानं राजा असणारा कुंभकर्ण त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे. आणि कुंभकर्णाच्या अंगी एवढी वीरश्री त्या ठिकाणी बांधलेली आहे. आणि असा दगदगीत शूळ घेऊन आवेशानं कुंभकर्ण युद्धाला जाऊ लागलेला आहे. तेच कुंभकर्णाची अवस्था राजा रावणानं पाहिली गेली. राजा रावणाच्या चित्ताच्या ठिकाणी आनंद प्राप्त त्या ठिकाणी झाला. आनंदाच्या भरामध्ये आपला भाऊ असणाऱ्या वीरश्रीची गर्जना करून युद्धाला जाऊ लागलेला आहे. हो आनंद गगनात त्या ठिकाणी राजा रावणाला मानेना गेला. आनंदाच्या भरात उठला असणारा मान सन्मान त्या कुंभकर्णाचा राजा रावण करू लागलेला आहे. उठोनिया अति आवेशी त्यागोनिया सिंहासनासी स्वयं रावण कुंभकर्णासी अति उल्हासी पूजिता. ताडकन राजा रावण आपल्या सिंहासनावरून त्या ठिकाणी उठला गेला. पंचारतीचा ताट त्या ठिकाणी हातामध्ये घेतला. कुंभकर्ण युद्धासाठी जाऊ लागलेला आहे. पाहिलं गेलं धावत असणारा राजा रावण सिंहासनावर उठून कुंभकर्णाकडे त्या ठिकाणी आला आणि मान सन्मान कुंभकर्णाचं पूजन करून राजा रावण पोळवण करू लागला. मुकुट कुंभकर्णाला गोनी त्याच्या मस्तकी महामणी दिव्य तेजे लोपतरणी ऐसा नोनी बाणीला. मग अतिशय सुंदर असणारा मुकुट कुंभकर्णाच्या मस्तकावर त्या ठिकाणी परिधान केला. त्याच मुकुटावर दिव्य असा मणी जेवढं असणाऱ्या चंद्र सूर्याचं तेज आहे ते ते असणाऱ्या सूर्याचं तेज ज्या मण्यामध्ये सामावलेलं आहे असा श्रेष्ठ असणारा मणी तो मुकुटाच्या ठिकाणी बसवला गेला आणि तो मुकुट कुंभकर्णाच्या मस्तकावर त्या ठिकाणी चढवला. बाई बाऊ वटे रत्नभूषणे करमुद्रिका करकंकणे अनर्घ्य कुंडले रावणे प्रीती पूजिला कुंभकर्ण. मग असणाऱ्या कुंभकर्णाच्या मस्तकावर टोप घातला गेला. बाहूमध्ये बाहू कंकण त्या ठिकाणी घातली गेली. हातामध्ये असणाऱ्या दश मुद्रिका त्या ठिकाणी घातल्या. बोटामध्ये असणाऱ्या मुद्रिका त्या ठिकाणी घातल्या. गळ्यामध्ये असणाऱ्या माळा त्या ठिकाणी परिधान कुंभकर्णाच्या राजा रावणानं त्या ठिकाणी केल्या. आणि युद्धासाठी कुंभकर्णाची बोलवण आनंदानं राजा रावण करू लागला. कवचादी दिदले अमोलिका माळा दिदल्या अलौकिक श्वेत रक्ताती सुटंक चंदन चौका चर्चिले. मग त्या ठिकाणी असणारा अमोलिक असणारा त्या ठिकाणी म्हणले गळ्यामध्ये असणाऱ्या माळा त्या ठिकाणी घातलेल्या आहेत. कंठामध्ये आभरण त्या ठिकाणी घातली गेली. सर्वांगाला असणारा त्या ठिकाणी चंदनाचा लेप त्या ठिकाणी लावला गेला. आणि असा असणारा त्या ठिकाणी जसा नवरदेव सजवावा तसा कुंभकर्ण सजवला आणि रणभूमीकडे राजा रावण पाठवू लागला. दिव्य चंदनाचा टिळा तेने शोभत वीर मरगळा त्यावरी दिव्य सुमन माळा घातल्या गळ्या रावणे. मग कपाळावर असणाऱ्या दिव्य चंदनाचा टिळा त्या ठिकाणी लावला गेला. अतिशय शोभायमान कुंभकर्ण त्या ठिकाणी दिसू लागला. डांबरासारखा काळा कोळशाचा असणारा कुंभकर्ण त्या ठिकाणी होता. पण ज्या वेळेस असणाऱ्या चंदनाची उटी अंगाला लावली कपाळाला असणाऱ्या दिव्य चंदनाचा टिळा त्या ठिकाणी लावला गेला तेव्हा शोभिवंत असणारा कुंभकर्ण दिसू लागला. गळ्यामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी सुशोभित फुलांच्या माळा त्या ठिकाणी घातलेल्या आहेत. असा असणारा मान सन्मान कुंभकर्णाचा राजा रावणानं केला गेला. कंठी पदक एकावळी रत्न जडित रत्न प्रभावळी धोई बागी मुक्ताफळी इंद्रनीळी महाशोभा. मग असणाऱ्या त्या ठिकाणी दोन्ही बाजूला असणारा म्हणजे त्या ठिकाणी निळसर रंगाच्या फुलाची असणारी त्या ठिकाणी आवरण घातली गेली. गळ्यामध्ये सुमन माळा त्या ठिकाणी घातल्या गेल्या. एवढंच नाही रत्न जडित माळाही त्या ठिकाणी घातल्या गेल्या. एवढा आनंदाने मान सन्मान कुंभकर्णाचा राजा रावण करू लागला. रत्नखचित अलंकार रावणे अर्पिले
विहित असणाऱ्या म्हणजे माळाही अंगावर परिधान कुंभकर्णाच्या त्या ठिकाणी केल्या. कुंभकर्ण युद्धाला जात असताना सज्ज त्या ठिकाणी झाला. कसा दिसू लागला कुंभकर्ण? जसा असणारा होम त्या ठिकाणी प्रज्वलित करावा, त्या होमामध्ये असणारी आहुती घालावी आणि आहुती घातल्यानंतर जसा अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर जसा तेजस्वी अग्नी त्या ठिकाणी दिसावा तसा अग्निप्रमाणे तेज त्या कुंभकर्णाचं त्या ठिकाणी म्हणले पडू लागलेला आहे. कुंभकर्णाची कटीसूत्र देता झाला दशशिरा, कैसा बाणला अलंकार तोही चमत्कार अवधारा. शेवटी असणाऱ्या राजा रावणानं कुंभकर्णाला असणारं कटीसूत्र दिलं, म्हणजे असणारा करदोडा त्या ठिकाणी घातला गेला. आणि हा करदोडा रूपी जो अलंकार आहे, हा अलंकार राजा रावणानं कुंभकर्णाच्या कमरेला त्या ठिकाणी बांधला गेला. त्यावेळेस तो असणारा कटीसूत्र अलंकार त्या ठिकाणी कसा दिसू लागला? ऐका पुढं. समुद्र मंथनी जेवी मंदर, शेष वेष्टीला सपरिकर, तेवी कुंभकर्णा कटीसूत्र मनोहर भासे. कसा दिसू लागला असणाऱ्या कमरेचा करदोडा त्या ठिकाणी? ज्या वेळेस असणारे देव आणि असणारे दानव मिळून म्हणजे समुद्रामध्ये मंथन करायला गेली. मंदराच्या नावाचा पर्वत आहे, त्याची असणारी रवी केली गेली. त्याला असणारा म्हणजे शेषाचा वेढा टाकून असणारा दोर त्या शेषाचा त्या ठिकाणी केला. ते समुद्र मंथन करताना जसं त्या मंदराच्या पर्वताला शेष गुंडाळल्याबरोबर जसा दिसत होता तसा या कुंभकर्णाच्या कमरेला करदोडा घातल्याबरोबर कुंभकर्ण त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. सर्वाभरणी शोभायमान युद्धानि गता कुंभकर्ण, अलंगोनी दशानन मस्तकी चरण वंदिले. मग एवढा असणारा सुशोभित अवस्था कुंभकर्णाची त्या ठिकाणी केली. शोभायमान असणारा कुंभकर्ण त्या ठिकाणी दिसू लागला. सगळे साज अलंकार अंगावर चढवल्याबरोबर सुशोभित शोभा त्या ठिकाणी झाली. राजा रावणानं प्रेमाचं आलिंगन भावाला कुंभकर्णाला त्या ठिकाणी दिलं गेलं. आलिंगन सुटलं गेलं. कुंभकर्णानं साष्टांग दंडवत राजा रावणाच्या चरणावर त्या ठिकाणी घातला गेला. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. करोनी प्रदीक्षणा पुढती लागला चरणा, एकनी आला रावण बेटी दोघा जान कुंडली. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. कुंभकर्ण युद्धासाठी निघाला. राजा रावणाला शेवटचं बोलू लागला. कसं आहे म्हणले, बंधुराज जसं महागारी जसं युद्धाला सगळे गेले तसं मी बी चाललोय. जसं कोणीच महागारी आले नाही तसं माझी पण गॅरंटी नाही. म्हणून आपल्या दोघांची भेटी हीच आहे, बोलणं सगळं हीच आहे. इथून पुढे खुंटलं म्हणजे थांबलं. आता परत महागारी येईल का नाही, आपली भेट होईल का नाही, बोलणं होईल का नाही, काही सांगता येत नाही दादा, असं कुंभकर्णानं सांगितलं. निघाला. रणी बिडोनी रघुनाथा परतोनी येईन मागोता, हितवसासन घडे कथा लंकानाथा सत्यत्वे. कुंभकर्ण सांगू लागला, रामचंद्रा बरोबर युद्ध करून जिंकणं आणि पुन्हा सुखरूप माघारी येणं कल्पांतीही घडत नाही, कधीच घडणार नाही. कारण रामापासून जिवंत माघारी कुणी आलंही नाही आणि येणारही नाही. त्याच्यामुळं मी गेलो, युद्ध केलं, जिंकलं, माघारी आलो असं नाहीये. त्याच्यामुळे हीच आपली शेवटची भेट आहे असं समजलं. कुंभकर्ण सांगू लागला, तुझी या निज कार्यार्था युद्ध करून या दुर्धरता, तुझ लागोनी वेचिन जीविता सत्यवार्ता हे माझी. कुंभकर्ण सांगू लागला, रावणा तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा मी तयार आहे. तुझं कार्य करण्यासाठी तुझ्या असणाऱ्या लंकेवरती संकट आलेलं आहे किंवा तुझी आज्ञा आहे म्हणून तुझ्यासाठी जीव आता द्यायला सुद्धा अर्पण करायला मी तयार आहे. प्राणांत युद्ध करील असं कुंभकर्ण सांगू लागला. कोणी कुंभकर्ण वचन दोघा बंधुसी आले रुदन, तेव्हा कुंभकर्णे आपण केले गर्जन साठोपे. अशा पद्धतीने बोलत असताना राजा रावणालाही दुःख वाटलं. बरोबर आहे म्हणले याच, कारण जो जो गेलाय त्यातला एकही माघारी आला नाही. मग कुंभकर्ण येईलच कशावरून, म्हणून राजा रावणालाही दुःख वाटलं, रडू लागला. कुंभकर्णालाही दुःख वाटलं, पण म्हणलं आता वेळ रडत बसण्याची नाहीये.
म्हणून वीरश्रीच स्फुरण आलं आणि कुंभकर्णानं गर्जना केले. सारथी आणिला शीघ्र रथ सहस्र खरी संयोजित युद्ध ध्वजे अतिशोभित प्रमाण तेच पंच आणि त्यावेळेस कुंभकर्णाला रथ आणला बसण्यासाठी. कुंभकर्ण जेवढा आहे भयंकर धिप्पाड शरीराचा, त्याला रथ आणला. त्या रथाला 1000 गाढवं जुंपलेली होती. आपल्या साध्या रथाला 4च असते ती गाढवं, काही काही रथाला 2च असते ती. पण कुंभकर्ण ज्या रथावरती आरूढ होणार होता त्या रथाला 1000 गाढवं झुंपलेली होती. आणि ध्वज वगैरे कुंभकर्णाच्या असणाऱ्या मस्तकावरती छत्र वगैरे होत. रथावर बसला निघाला. कुंभकर्णाचे पंच हस्त तेची प्रमाणे रथी रथ असत ते पैसोनिया त्वरित निघेदार्थ कुंभकर्ण. आणि कुंभकर्ण युद्धाला निघाला. भयंकर धिप्पाड शरीराचा होता. रथावरती बसला आणि युद्धासाठी निघाला. प्रयळ मेघेचा गडगडाट तैसा रथाचा गडगडाट कैलास शिखरास श्रेष्ठ रथचक्रे गडगडती. रथाची चाकं अतिशय त्या ठिकाणी भयंकर आवाज करतायत. कैलास पर्वत आहे, त्या पर्वताचं शिखर असावं तशा पद्धतीची ती असणारी रथाची चाकं होती. प्रलय काळीला मेघ जशी गर्जना करतो, विजेचा लकलकाट होतो, तशा पद्धतीचा कडकडाट झालेला आहे आणि रथ निघाला. कुंभकर्ण वैसोनी येथ रथ प्रेरीला गरजत रावणे संतोषणी तेथ सैन्य समस्त सवे धाडी. आणि कुंभकर्ण बसला रथावरती. रथ निघाला, सुवेळेच्या दिशानं निघाला रामचंद्राच्या सैन्याकडं. राजा रावणाला आनंद वाटला. निघालाय म्हणले युद्धासाठी म्हणून असंख्य सैन्याचा दळभार सोबतीला दिला. पुरस्कारोनिया विषाद रावणे देऊनी आशीर्वाद कुंभकर्ण वीर प्रसिद्ध करावा युद्ध धाडीला. आणि मग अनेक सैन्य दिलं, रथ दिलं, शस्त्र अस्त्र दिलं, सगळं सामुग्री दिली. आणि राजा रावणानं मोठ्या भावाच्या नात्यानं आशीर्वाद दिला. युद्धामध्ये कुंभकर्ण निघालेला आहे. राजा रावणालाही आनंद वाटू लागला. आशीर्वाद देऊन युद्धासाठी पाठवला. चतुर्दत गज संभारी सवे चालती सालंकरी अश्वगज रथांची हारी केली गोरी गडगर्ज. आणि त्या ठिकाणी मोठमोठाले हत्ती चालत आहेत, रथ आहे. रथाला त्या ठिकाणी गाढवं झुंपलेले आहेत. कडकडाट करत असणारा कुंभकर्ण रथावरती बसून निघाला. शंखवेरी मृदांग गण त्राटिले रणनिशान कुंभकर्ण आले स्फुरण स्वयं गरजोन चालीला. मग शंख वाजवलेला आहे, भेरी आहे, निशाण त्राटलेली आहेत. अशा प्रकारचा असणारा वाद्यांच्या गजरामध्ये रथावरती आरूढ होऊन कुंभकर्ण युद्धासाठी निघालेला आहे. त्यावेळेस कुंभकर्णाला स्फुरण आलं, गर्जना करू लागला. कुंभकर्णाचे पाठीसी सैन्य दाटले चौपाशी अनुलक्षणीय त्यासी संग्रामासी निघाले. आणि कुंभकर्णाच्या माग पुढे चारी बाजूनं, चौपाशी म्हणजे चारी बाजूनं सैन्याचा वेढा आहे. कुंभकर्णाच्या चारी बाजूनं अथांग रावणानं दिलेला सैन्य आहे. आणि युद्धासाठी सगळं सैन्य कुंभकर्णाच्या बरोबर युद्धासाठी निघाला. कुंभकर्ण महावीर रथ प्रेरीला सत्वर ठाकोनिया आला नगरद्वार छत्रपत्र शोभित. आणि कुंभकर्ण अतिशय त्या ठिकाणी बलवान होता. रथावरती बसला आणि नगराच्या बाहेर आला. दरवाजे उघडले गेले आणि सर्व सैन्य सहित कुंभकर्ण नगावाच्या बाहेर आला. युद्ध निघता कुंभकर्ण पुष्पवृष्टी करी रावण छत्रचा मरी शोभायमान उल्हास पूर्ण युद्धाचा. आणि कुंभकर्णाला उल्हास आहे. छत्र आहे डोक्यावरती, रथावरती चामर आहेत. पुन्हा असणारा त्या ठिकाणी रथ भव्य दिव्य आहे. सगळं शस्त्र अस्त्र आहे, सेना आहे. कुंभकर्ण नगराच्या बाहेर निघाला. जात असताना गोपुरावरनं राजा रावण कुंभकर्णाच्या डोक्यावरती रथावरती फुलांचा वर्षाव करू लागला. उल्हासानं कुंभकर्ण युद्धासाठी निघाला. रुधिरपाने हृदोन्मत्त मद्यपाने मदोन्मत्त युद्ध करावया बळवन्मत्त सैन्य समवेत निघाला. पंच उन्मत्त झालेला तो कुंभकर्ण आहे. रुधिर प्राशन केलेलं होतं त्यानं. मग असे त्या दिवशी आपण ऐकलं, जेवायला प्यायला त्याला काय काय लागत होतं. सगळं रुधिर प्राशन केलेलं होतं. बळ उन्मत्त झालेला आहे, मद्य उन्मत्त आहे, मदानं उन्मत्त झालेला आहे.
बळानं त्या ठिकाणी उन्मत आहे, बळ होतं त्याच्याकडे, त्याचाही त्याचा अभिमान त्याच्यापाशी होता, सगळ्या असणाऱ्या रुधिर प्राशन रुधिर उन्मत्त झालेला आहे आणि असा असणारा कुंभकर्ण युद्धासाठी निघाला. विक्राळ वदन कुंभकर्ण करावया रणकंदन स्वयं बोलत आहे गरजून अंगवन युद्धाची. युद्धाला निघाला, ताकद होती कुंभकर्णाकडं, शौर्य प्रताप होता, फाट बळ होत आणि असा असणारा धिप्पाड शरीराचा कुंभकर्ण नगराच्या बाहेर आल्यानंतर मोठमोठ्याने गर्जना करू लागला. ऐका वानर युद्ध बहुत रणकर्कश रणपत ते मी मारीन समस्त जेवी वनव्यात पतंग. आणि कुंभकर्ण गावाच्या बाहेर आल्यावर गर्जना करू लागला, मोठमोठ्यानं बोलू लागला. जेवढे जेवढे वानरांचे सैन्य आहे, त्यांचे प्रधान आहे, जे जे बलवान आहेत, त्या सगळ्या वानराला मी मारीन. मोठ्या असणाऱ्या प्रलयकालीच्या अग्नीमध्ये पतंग भस्म व्हावा तशा पद्धतीने सगळ्या वानराला गिळून टाकील, मारून टाकील असं बोलू लागला. अंगद सुग्रीव जामवंत नळनिळादी हनुमंत युथपेतोप समस्त मारिने येते शोध शोधू. हुडकून हुडकून मारतो म्हणला. प्रत्येकाला कुठं बी लपू द्या ना, ती हनुमान कुठं बी जाऊ द्या. आता हनुमान लपणारा काय ह्याला भिवून, पण म्हणले असू द्या. अंगद असेल, जांबुवंत काका असतील, सुग्रीव असेल, पुन्हा नळनीळ असेल, जे मुख्य मुख्य सेनापती आहेत, प्रधान मंडळी आहेत, त्या प्रत्येक वानराला हुडकून हुडकून मारिला असं कुंभकर्ण बोलू लागला. वानरवा पुढे वनचर त्यासी मज नाही वैर्य मुख्य वैरी श्रीरामचंद्र त्यासी वानर रणिसाह्य. आणि कुंभकर्ण बोलू लागला, ह्या वानरांना का मारायचं? वानरांचं ना आपलं काही वैर आहे का? काहीच नाहीये म्हणले. काही वानरांचं आपलं घेणं देणं नाही, पण ह्या वानर रामचंद्राला सहाय्य झाले आणि राम आपला वैरी आहे. ह्या रामाला सहाय्य जे जे झाले त्या सगळ्यांना मारतो म्हणले. आता वानराला मारायचं म्हणजे ते रामाच्या बाजूने आहेत. रामचंद्राला त्यांनी आसरा दिलेला आहे, रामचंद्राला सहाय्य म्हणून आलेले आहेत, म्हणून वानराला मारतो. कुंभकर्ण सांगू लागला. लक्ष्मणासी समवेत रणी मारिल्या रघुनाथ वानर निमाने समस्त ऐसा युद्धार्थ साधीन. आणि अशा पद्धतीचं युद्ध भयंकर करेल. वानरांना मारायचीच गरज नाही. काय त्यांना मारायचं एवढी वानर? त्यांच्यासाठी उगाच कुठं टाइम वेस्ट करायचा आहे म्हणले. महत्वाचा राम आहे, त्या रामाला मारू, लक्ष्मणाला मारू, बस झालं. बाकी कुणालाच मारायची गरज नाही. कारण राम लक्ष्मण मेले की वानर जगत नाही, ते आपोआप मरून जातील असं कुंभकर्ण विचार करू लागला. श्रीराम आणि सौमित्र दोघे बंधू मनुष्य मात्र आधी गिळण ते स्वतंत्र मग वानर बक्षीन. बघू म्हणले वानरांचं नंतर. वानर आपल्याला काय करणार आहेत? आधी मुख्य आपले वैरी राम आणि लक्ष्मण आहे. राम लक्ष्मणाला पहिल्यांदा मारायचं आणि मग वानर जी मनाने मेली ती मेली, जर नाही मेली तर मग गिळून टाकायचं. पहिल्यांदा राम लक्ष्मणाला खायचं, काय वेळ लागणार आहे आपल्याला, आणि नंतर जे काही वानर सापडतील त्यांना भक्षण करायचं, अशी गर्जना कुंभकर्ण करू लागला. कुंभकर्णाचा गिरा गजर तेने कापती गिरीसागर त्या माझी गर्जती निसाचर युद्ध सत्वर निघाले. कुंभकर्ण युद्धाला निघालेला आहे. कुंभकर्णाचा गिरा गजर आहे, भयंकर मोठ्या आवाजामध्ये तो बोलत होता. त्याच्यामुळं असणारे जे काय मोठमोठाले पर्वत असेल ते पर्वतामध्ये, दऱ्यामध्ये त्या ठिकाणी आवाज घुमू लागलेला होता कुंभकर्णाच्या बोलण्याचा. त्याच्यानंतर राक्षस बरोबरीला आलेली होती, तेही राक्षस आरडू लागली, बोलू लागली. त्यामुळे एकच नाद कुंभकर्णाच्या सैन्यामध्ये उठला. सैनी अति उल्हासी युद्ध जाता कुंभकर्णासी अपशकुन झाले त्यासी चौभागासी दुचिन्ह. आणि अतिशय उल्हासाने निघालेला कुंभकर्ण होता. अंगामध्ये बळ होतं, स्फुरण आलेलं होतं, आवेश धरलेला होता, साटप कुंभकर्णाचा होता. आणि जात असताना चारी बाजूनं अपशकुन त्याला आढळून आले, दिसले. काय काय आले ऐका. कुंभकर्ण निघता गजरी उलक बैसला ध्वजावरी गीत बैसला त्याचे शिरी शिवाश्वान करी गुंकती. आणि मग त्या ठिकाणी असणारा कुंभकर्ण युद्धाला निघाल्यानंतर एक आकाशामधून मोठं असणारं घुबड आलं. घुबड त्याच्या असणाऱ्या ध्वजावरती बसलेला आहे कुंभकर्णाच्या, आणि त्याची सावली जी आहे ती कुंभकर्णावरती पडलेली आहे. आणि मोठमोठ्या असणारे कुत्री कुंभकर्णाच्या पुढं
भुंकू लागले. भूस्फोट नगरद्वारी, भूकंप होत नगरी, विजू पडली निरभ्री, प्राणसंहारी कडकडाट. आणि आभाळ नव्हतं, कुठल्याही प्रकारचं वारं कावदानं नव्हतं. शांत वातावरणामधून आकाशामधून विजा पडू लागली अचानक. आणि विजा पडत असताना अनेक असंख्य असणारी राक्षस त्या विजेच्या प्रलयतेनं मरू लागले. भूस्फोट होऊ लागले, भूकंप होऊ लागले लंका नगरीमध्ये. अशी दुश्चिन्ह घडू लागले. अशुभ पक्षी किलकित अपसव्य परिभ्रमात, क्रूर कापात होत जीवितात राक्षस. आणि जे असणारे अशुभ पक्षी म्हटली जातात ते असणारे पक्षी डाव्या बाजूने कुंभकर्णाच्या गिरट्या मारत होते. डावीकून उजवीकड, उजवीकून डावीकड सव्य अपसव्य फिरत होते. जे अशुभ पक्षी म्हटली जातात ते कुंभकर्णाच्या अवतीभोवती फिरू लागलेले होते. अशा प्रकारचं दुश्चिन्ह जे युद्धाला जाताना शकून होण्याच्या ऐवजी अपशकून दिसू लागले. आता आपल्या युद्धामध्ये विजय भेटणार नाही अशा प्रकारचे अपशकुन कुंभकर्णाच्या नजरेस दिसू लागले. कुंभकर्णाचा स्वय आपण अशुभे लवे वामलोचन, वामभाऊचे अशुभ स्फुरण जय संपूर्ण लाभेना. कुंभकर्णाचे शरीराचे अवयव त्यांनी सुद्धा सांगितलं की युद्धामध्ये जय भेटणार नाही. कुंभकर्णाचा असणारा डावा डोळा अशुभ चिन्हानं लवू लागला. भाऊला स्फुरण आलेलं होतं. भाऊ सुद्धा अशुभ चिन्हाने त्या ठिकाणी असणारं स्फुरण आलेलं होतं. त्याच्यामुळं कुंभकर्णाचे अवयवच त्याला सांगत होते युद्धामध्ये विजय भेटणार नाही. सूर्य झाला प्रवाहीन, प्रतिकूल वायूचा स्नान, आजीच्या युद्धीन वाचती प्राण, अचूक मरण राक्षस. कुंभकर्णाच्या मनाला वाटलं हे अपशकुन पाहिल्यानंतर ना, कारण सूर्य आहे प्रभाहीन झालेला आहे. सूर्याचं तेज कमी झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं काहीच नसताना प्रतिकूल अवस्थेमध्ये वाऱ्याच्या वेगानं भयंकर वारा सुटलेला आहे. सूर्य त्या ठिकाणी प्रभाहीन झालेला आहे. आणि ही जी चिन्ह आहे ही चिन्ह एकच सांगतायत की युद्धामध्ये मरण निश्चित आहे. युद्धामध्ये जय भेटणार नाही. सगळ्या राक्षसाला मरण येईल असं कुंभकर्णाला वाटू लागलं. कुंभकर्ण ते अवसरी, अपशकुना ते अवेरी, अतंक अतंक बळाची थोरी, आला सांबारी रणरंगी. आणि विचार केला कुंभकर्णानं, जाऊ द्या म्हणलं ह्याच्याकडे कुठे लक्ष द्यायचंय. मांजर आडवी आली म्हणून काय पुतल्याचं कॅन्सल करायचं का? जाऊ द्या म्हणले त्याचं काय असतंय ते तिथे निघून जातंय असं कुंभकर्णाने विचार केला. म्हणले जाऊ द्या त्यांचं कार्य आहे ती जी घडायची ती घडू द्या म्हणले. अंगामध्ये बळ आहे. बळाबळ असणारी शूरवीर अपशकुनाला घाबरून पाठीमागे फिरणारे नसतात. त्याच्यामुळं गर्जना केली, आवेश आला आणि अपशकुनांकडे दुर्लक्ष करून कुंभकर्ण निघाला. येऊन या नगराबाहेरी, सेना देखोरी वानरी, कुंभकर्ण गिरागी जरी गजरी, घर घर स्वरी गरजीला. आणि नगराच्या बाहेर आला. वानराची सेना बघितली कुंभकर्णाची सुद्धा सेना वानरांनी पाहिली. मोठमोठ्याने असणारी गर्जना करू लागला, आरडू लागला, युद्धाला निघाला. ज्याच्या एकतांची रव, मूर्छित पडली देवदानव, तेने नादे वानर सर्व, घेऊन जीव पळाले. ज्याचा आवाज ऐकला तरी देव दानव सुद्धा मूर्छित पडतायत. फक्त कुंभकर्णाचा आवाज कानावर पडला तरी एवढा भयंकर त्याचा आवाज आहे, कानठळीत बसण्यासारखा. त्याच्या आवाजानच देव लोक मूर्छित पडतायत. अशा प्रकारचा कुंभकर्ण आणि त्यानं गर्जना केली. त्यामुळे वानरही घाबरले. सगळेजण जीव हातामध्ये मुठीमध्ये धरून वानर पळू लागले. नाद एकता कडकडाटी, लहान सहान वानर ताटी, धाके पडती पटपटी, मूर्छित सदृष्टी कपिकुळ. भयंकर कुंभकर्णाला पाहिलं जे कधीच पाहिलं नव्हतं अशा वानरांनी पाहिलं. आणि तो युद्धासाठी आलेला आहे. मोठ्या आणि आवेशानं त्या ठिकाणी गर्जना केलेली आहे. त्याचा आवाज ऐकला वानरांनी आणि वानर वाट दिसल तिकडं पळू लागले. काही त्याच्या आवाजानेच बेशुद्ध झाले असं सांगतात. कुंभकर्ण क्रूर राभसा, वानरी सांडीला युद्ध दिवंसा, स्वय पळती दश दिशा, एक आकाशा लंघिती. आणि कुंभकर्णाला पाहिल्याबरोबर वानराने युद्ध करायचा प्रश्न विशेष सोडून दिला. म्हणले नको, कारण दिसायलाच क्रूर दिसायलाय.
एवढ्या मोठ्या शरीराचा आहे, दिप्पाळचा दिप्पाळ आहे, कुठे ह्याच्या बरोबर युद्ध करत बसायचं. म्हणून त्या ठिकाणी काही पळून जाऊ लागली, समुद्राच्या किनाऱ्याला काही गेली, आकाशामध्ये जाऊन काही उड्डाण करून जीव वाचवण्याचा प्रयत्न वानर करू लागले. पळता देखोनी वानर कुंभकर्णा हर्ष थोर पुढती गरजे दीर्घ स्वर तेने मनचे रे विवळत. आणि ज्यावेळेस कुंभकर्णाला बघितल्यानंतर ना, त्याचा आवाज ऐकल्यानंतर ना, वानर पळायला लागलेली होती ती कुंभकर्णानं बघितलं, म्हणले घाबरली. मग आता घाबरलेत म्हणल्यावर जास्त घाबरायचं असते म्हणले, म्हणून पुन्हा मोठ्यानं पहिल्यापेक्षा मोठ्या आवेशानं गर्जना केली. वानर तर पळाली, पण जी वनचर होती तिथली असणारी, ती सगळी असणारी वनचर आवाजानं घाबरले. एक पळाले समुद्री तीरी एक घाले किरी कंदरी एक लपले वृक्षावरी एक देवीवरी दडाले. मग कुंभकर्णाच्या धिप्पाड शरीराला पाहिलं, क्रूर असणारा कुंभकर्ण पाहिला, त्याचा आवाज ऐकला. त्याच्यामुळे काही समुद्राच्या तीराला वानरं गेली, काही गिरी कंदारामध्ये जाऊन लपून बसली, काही वानरांनी आकाशामध्ये उड्डाण केलं, काही झाडावरती जाऊन बसली, जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. एक ते झाले पिसी एक ते पळती चौपासी अंगद अभय देत वानरासी दशारेसी देखोनी. मग काय असणारी वानर पळून जाऊ लागली, जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. वाट दिसल तिकडं दश दिशेला वानर पळू लागली. अंगदानं पाहिलं, आपले सैन्य पळू लागले ह्या कुंभकर्णाला घाबरून बघून, म्हणून अंगदाने धीर दिला. पळती जी वानर होते त्यांना आवरलं आणि अंगदजी काय बोलतात, छे दिल्या वृक्षांचे पैमूळ उलंडती शालताल तैसे वानराचे दळ अति विवळत देखोनी. आणि पाहिलं अंगदजींना आपली जी सेना आहे, सेना भंगलेली आहे, सेना दश दिशेला पळू लागलेली आहे. झाडाचं मूळ जर छेदलं, वृक्ष जसं लवणतात, उलंडताय, पडताय, तशा पद्धतीने सगळं सैन्य पळू लागलेलं अंगदानं पाहिलं. पळता देखोनी वानर अंगद जोकार राजकुमार परतावया कपी समग्र काय उत्तर बोलत. सगळे वानर दश दिशेला पळू लागले. पळू लागल्यानंतर ना अंगदानं पाहिलं आपलं सैन्य पळायला लागले. पळणाऱ्या वानराला आवरलं. अंगदाजी काय बोलतात, रणी मारू दशानन श्रीरामापासी बोलो गर्जन ते तुम्हा न करिता रण केवी पळून जातासा. आणि वानरांना जी पळणारी होती त्यांना अंगदाने सांगितलं, काय आता पळायला लागला, रामा पुढे काय म्हणत होता, ही उद्या म्हणली ती कुंभकर्ण बघतो त्याला. अरे त्याला बघून तुम्ही पळायला लागला घाबरून, आणि तुम्ही रामा बरोबर लय मोठ्या मोठ्याला गप्पा मारत होता. रात्रीच ऐकलंय आम्ही, रामचंद्र बरोबर किती त्या ठिकाणी मोठमोठ्याने बडाया मारताय, काय काय बोलताय, रावणाला मारून कुंभकर्णाला मारू, इंद्रजिताला मारू. आता काय झालं, फक्त ते आलाय तरी घाबरून पळायले असं अंगद बोलतात. पळोनी जाता गावासी स्त्रिया निर्बस्ती तुम्हासी पाठी दिदली संग्रामासी श्याम मुखेसी आले ती. काळ तोंड करून गेल्यानंतर ना, इथून पळून गेला की तुमचं तोंड काळं झालं. गावाकडे गेल्यावर बायका सुद्धा तुम्हाला नावं ठेवणार. गेला होता रामचंद्राच्या मदतीला आणि फक्त त्या कुंभकर्णाला बघितलं की पळून आला, संग्रामाला पाठीची तरी. त्याच्यामुळं आता जर तुम्ही माघारी पळालात आणि गावाकडे जरी गेला तरी तुमच्या बायका तुम्हाला बोलतील असं अंगद वानरांना बोलतात. म्हणती काळ तोंडे पळोनी आली माकडे मरणाहून या गाडे दुःख रोकडे पावा. अरे बाबांनो, भयंकर दुःख तुम्हाला प्राप्त होईल. गावाकडे जरी गेला तरी तुमच्या असणाऱ्या स्त्रिया तुम्हाला बोलतील, काय वानर आहेत म्हणले, घाबरले, भेले. आणि त्या असणाऱ्या त्या ठिकाणी कुंभकर्णाला बघितलं आणि त्या ठिकाणी थरथर कापून पळून आले. काय असणारी माकडे येतं असं तुमच्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील आणि थोर दुःख तुम्हाला प्राप्त होईल. जळो तुमचे काळे वदन नपुसकही ही नदीन रणी सांडोनी रघुनंदन केवी पळोनी आले ती. कसं पळून आलात म्हणले, काय त्या ठिकाणी असणारे एवढं धिप्पड शरीराचा कुंभकर्ण आहे म्हणले, आणि त्याला बघून फक्त तुम्ही घाबरून पळायला लागले. अशा पद्धतीने घरी गेल्यावर सुद्धा तुम्हाला बायका बोलतील असं अंगद वानरांना बोलतात. पुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय मासी सरस्वती एक बस. काळ तोंडे पळून आली माकडे मरणाहूनी गाडे दुःख रोकडे पावाल. असो पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार व आवाजी सद्गुरूच असतो का.
बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पातळून कथेला सुरुवात करते. अनुसंधान कुंभकर्णाचा जो काय आवाय वानराने बघितला, वानर घाबरले, सैरा वायरा पळू लागलेले आहेत. अंगद युवराजनं बघितला, अंगद युवराजनं धीर द्यायला सुरुवात केली. तरी काय पळायची थांबाना ती. मग अंगद युवराजनं बोलायला सुरुवात केली, अरे बाबानो घराकडे जर गेलाव आणि आपापल्या स्त्रियांनी जर तुमच्याकडे जर आपल्या जगाकडे पाहिलं तर नावं ठेवतील रे बाबा, लय नावं ठेवतील. म्हणले काय नावं ठेवतील? म्हणले काळ तोंडी, माकड, महागारीच आली म्हणले प्रभू रामचंद्राला सोडून म्हणले. आणि आता जर स्त्रियांनी जर अपमान केला तर मरणापेक्षा भलं मोठं दुःख होईल बाबांनो, नका पळू, थांबा, असं अंगद युवराज सर्वांना आश्वासन देऊ लागले. जळ तुमचे काय वंदन न पुसकाहुनी नदीन लनी सांडनी रघुनंद केवी पळणी आले ती. अरे काळ तोंड्याच्या वानरांनो म्हणले तुम्ही ही नाव ती नाव म्हणले, न पुस्तक न स्त्री न पुरुष मधले चौथ म्हणले तुम्ही म्हणले असं. अरे रणांगणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सोडून पळून जाता, कसं तुमचं होईल रे, कसं जगचाल, असं अंगद युवराज वानरांना बोलू लागले. पळणी गेल्या वानर तुम्ही काय व्हाल तर मान मर पळणे ही नदीन विचार सांडणी स्थिर परतावे. अरे पळून गेल्यानंतर म्हणले काय कीर्तीचा झेंडा तुमच्या फडकाल म्हणले, सगळे नावं ठेवतील म्हणले. काय नेमकं 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 कामाच्या टायमाला पळून गेले. इतके दिवस हजर आणि कामाच्या टायमाला गैरहजर आहे का नाही का, तर उद्याले काम आहे. असं नसावं म्हणजे असणार. अंगद युवराज वानरांना बोलू लागलेले की प्रभू रामचंद्राला सोडून जर गेला तर काय हजरामर झाला काय, मरणारच नाव का तिकडे गेला म्हणले. अरे आज तरी मरायचं, उद्या तरी मरायचं म्हणले. कशाला घाबरतो म्हणले, पळणं म्हणजे ही दीन प्रवृत्ती आहे, पळू नका, असं वानरांना आश्वासन अंगद युवराज देऊ लागले. आम्ही सगळेचे वानर जन्मून या वीर शूर करिता पळण्याचा विचार बिदे समज हरविली. अहो म्हणून पळणं सोडा परत रणांगणाच्या ठिकाणी या. अहो आपण चांगल्या कुळातली वानर आहोत म्हणले असणाऱ्या त्या ब्रह्मदेवाच्या कुळातली वानर, शूरवीर पराक्रमी वानर आजपर्यंत आपल्या कीर्तीचा झेंडा फडकत आलेला आहे. आणि एवढीसाठी थोड्या गोष्टीसाठी आपल्या कीर्तीचा झेंडा खाली पडायचा, आपली ख्याती मिळवलेल्याच प्रेमचं जी काही ब्रीद आहेत ती घालवायची का, असं करायला लागला वानरांनो. अंगद युवराज बोलू लागले. पूर्वदासी आणून येऊने पळणी जात नरका जाणे या लागी धरुनी अंगवने सोय परतेने संग्रामा. अरे वानरांनो यदा कदाचित तर तुम्हाला कोण भेटलं तर म्हणते हे शिकवलं का तुमच्या आई बापाने, झालं त्यांचा उद्धार निघाला म्हणले असणार आहे का ना. कुठं काय झालं की हे शिकवलं का तुमच्या घरच्यांनी तुम्हाला. अरे आपल्या असणारे जी काय पूर्वज आहेत त्या पूर्वजांचा कमीपणा होईल. जो तो आपल्या आजोबांनी तुम्हाला ही शिकवलं का, तुमच्या पंजोबांनी ही शिकवलं का, त्यांनी हीच केलं का आणि तुम्ही तीच केलं का, असलं उचकानं तुम्हाला देते म्हणले असणार बाबांनो. म्हणून म्हणलं तुम्ही रणांगणाच्या ठिकाणातून पळून जाऊ नका, आपल्या पूर्वजांचा कमीपणा होईल. आणि याच्यासाठी तुम्ही म्हणले अंगवन धरा, जी काय ताकद परत आणा, रणांगण सोडू नका. अंगद युवराज पुन्हा पुन्हा सांगू लागले. धरणी देलो बाता स्वस्त रवी रघुनाथ पदपदी नरका पात अल्पतात पावाल. अरे देहाचा लोभ धरून प्रभू रामचंद्राला जर सोडला तर पावलो पावली नरकात गेल्यासारखं वाटेल तुम्हाला. हिशोबच नाही म्हणले तुम्हाला. एवढं दुःख भोगावं लागल. नरक म्हणजे काय, तिकडच नरक आहे, इथं सुद्धा असं नरक भोगावं लागेल म्हणजे एवढं दुःख भोगावं लागेल म्हणले. कल्पांत कधीच तुमची तिथून सुटका होणार नाही. म्हणून देहाचा लोभ सोडा, प्रभू रामचंद्राचं असणार मदत किंवा प्रभू रामचंद्राला सहकार्य करायची ही भावना मनामध्ये ठेवा आणि वानरांना परत या. कुंभकर्णाची गोष्टी पोचत मात मोठी तेने भेने तुम्ही करंती उठावती परत. अरे काय ती कुंभकर्ण नुसतं दिसायला देख ना, एवढा मोठा दिसायला देख ना, डांबरासारखा काळा कुट्टा आहे की म्हणले, म्हणून कधी नाही बघितलं म्हणून घाबरला का म्हणले. ती डांबर सुद्धा फिकाय त्याच्या पुढे. एवढा काळा कुट्टा असणारा कुंभकर्ण मास वाढलं म्हणून काय लय मोठा झाला काय म्हणले असणार.
मासानी मोठा आहे म्हणले. बरं तुम्ही अजून त्याची अंगवण, त्याची ताकद, त्याची शक्ती अजून तुम्ही पाहिली ना. निसतं लय भला मोठा आहे म्हणून घाबरलाव का वानरांनो? का पळताव म्हणले? पळू नका असं अंगदेवराज सांगू लागले. करिता श्रीराम समरण आम्ही बांधून शके मरण विभाडीन मी कुंभकर्ण अंगवान पहा माझे. अरे म्हणले काय निसता पोचट आहे म्हणले, निसतं मासाचा भला मोठा गोळा असला म्हणून काय झालं? अरे करंट का पळायचा काय म्हणले, काय पळायला लागला असं अंगदेवराज भेट सांग म्हणले. बरं पळता तर पळा, पळत गेला तरी तिथं थांबा. तिथून माझी असणारी ताकद बघा. मी असणारा कसा असणारा त्या कुंभकर्णाला लोळवतो, कसे कुंभकर्णाबरोबर भिडतो तुम्ही नुसतं बघा. अशा का तर राम नामस्मरण आहे. ते रामाचं, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं की आम्हाला कुठल्याच प्रकारचं विघ्न बाधा करू शकत नाही. एवढं नव्हे, मरण सुद्धा आम्हाला येऊ शकत नाही. मग कशाला घाबरायचंय? बघा मी आता कसं कुंभकर्णाला लोळवतो असं अंगदेवराज मोठ्याने गर्जना करून म्हणू लागले. ऐकोनी अंगदाचे वचन परस्परे आसुसून परतले वानरगण अंगण साशुक. मग असणारा अंगदेवराजचं बोलणं सर्व वानर मंडळांनी ऐकलं म्हणजे तुम्ही नुसतं बघत राहा. मी कुंभकर्णाला मारतो. मग तरी पण शंकाच की म्हणा, शंकाच काय ताकद आहे कुंभकर्णाची. आपला अंगदेवराज जायचं का नको, थांबायचं का नको, पण असं द्या म्हणले. जसं असेल तसं असेल. आपल्याला काय बघायची भूमिका घ्यायची म्हणजे ती चट लढतेली फिरतेली मारतेली एकमेकाला. कोण अंगदेवराज जाते नाही तर कुंभकर्ण जाईल, कोणी का जाईना, आपण आपलं बघत बस. म्हणून वानर मंडळी महागारी फिरली. अंगद सांगे जीवनाची खून सांडून देहलोभ विस्मरण करिता राम नाम स्मर अंगवान पावाल. अंगदेवरानं जीवीची खून करायला सांगायला सुरुवात केली. म्हणले असणारा ध्येयाचा लोभ सोडा आणि प्रभू रामचंद्राच्या नामाचा तुम्हाला जे काही विसर पडलेला आहे तो बाजूला सोडा. देहावर असणार या आणि प्रभू रामचंद्राचं नामस्मरण चिंतन करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं विघ्न, कुठल्याही प्रकारचं दुःख तुम्हाला स्पर्श करणार नाही असं वानरांना आश्वासन पुन्हा एकदा अंगदेवराजनं दिला. आणि अंगदेवराज असं आश्वासन दिल्याबरोबर सगळ्यांनी श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला सुरुवात केली. त्या नामस्मरणाच्या जोरावर सर्वांना स्फुरण आलं, ताकद आली. माघारी वळलेली वानर मंडळी आता काय करू लागली? करिता राम नाम स्मर वानर आले अति कुरण शंतदा वाढली अंगवन कुंभकर्ण संग्राम. लगेच प्रभू रामचंद्राचं नामस्मरण वानरांनी करायला सुरुवात केली. करायला सुरुवात केल्याबरोबर स्फुरण आलं. कुंभकर्णाबरोबर आपण बी लढू शकतो. काय उगाच अजून त्याचा मागचा इतिहास बघितला ना, मागचं काय माणूस पुढे आलो काय खरं ना बाबा आपला. आपण त्याची बोलणं चालणं कसं काय काय बघितलं नाही, काय ना तिचं नुसतं नाव घेतलं तर घाबरून चालली ती. मग प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं. स्फुरण आलं कुंभकर्णाबरोबर भिडण्याचं. 100 पटीनं ताकद वानरात आली आणि वानर पळालेली महागारी रणांगणाच्या ठिकाणी येऊ लागली. करिता राम नाम मधर म्हणत जेवी गुंतर तेशी परतले वानर निचाचे रण मारा. प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर झाला. जसा मदनमत्त असणारा हत्ती त्याची जशी ताकद असावी तशा प्रकारची ताकद वानर मंडळीमध्ये आली आणि निशाचर असणारा हा कुंभकर्णाला मारण्यासाठी आवेशाने वानर एकाच्या पुढे एक उड्डाण करून पुढे येऊ लागले. शिरा शिकले तरवर वानरी सजून हाती युद्धी परतले दुधर कधीची गजर नामाचा. असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर केला की कुणी शिळा हातात घेतली, कुणी मंडळ पर्वत हातात घेतला, कुणी झाड हातात घेतला आणि कुंभकर्ण आपापल्या हात्याला सज्ज केले. राम नामाचा गजर करत कुंभकर्णावर चाल असणारी वानर मंडळी करू लागले. अंगदाचे गोष्टीसाठी वानरवीरची या कोटी धैर्य धरून या कोटी उठावती परतले. फक्त अंगदेवराजनं गोष्ट सांगितली. देहलोभ सोडा, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करा. का जोपर्यंत देहलोभ आहे तोपर्यंत देव दिसत बी नाही. देहाची आशा सोडावी लागते बरं का, लक्षात ठेवा. देहाची लयच काळजी करून घेत बसलं तर परमार्थ करत नाही, घडतच नाही माणसाला. कबर डोळं फोडत बसावं, जाऊन झोपलेलं बरं आहे. पण आजचं जागलेलं म्हातारपणी उपयोगी असतं बरं का. आज जेवढी झोप राखून धरल तेवढं म्हातारपणी झोप जास्त लागते. शास्त्र सांगतंय, मुगत बळच काही सांगून होते नाही का. तर
बघा म्हातारी माणसं आता लवकर झोप येते का त्यांना? येतच नाही. त्यांनी ह्या टायमाला जास्त झोपलेले असतात म्हणून त्यांना तेव्हा झोप येत नाही. आणि आता जी जागलेले असतात ती म्हातारपणी शांत झोपते. एवढं भलं मोठं असणार परमार्थाची ते नाही, ते झोपीची मूल्य असणार एवढंच नाही. राखून ठेवलेलं परत उपयोग करायचं. आता राखून आता बचत केलेलं परत उपयोग येत नाही का? मग ही बचत आताची उपयोग येणार आहे का नाही? परत उपयोग येतच असते, पण कुणाला कळत नसतं, माहिती नसतं. त्याच्यामुळे असणारे तो आवेश वानरांना आलेला अंगाच्या गोष्टीचा बोलण्याचा हजारो पटीने अंगामध्ये ताकद कोटी वानरांची आली आणि कोटीच्या कोटी वानरा गर्जना करत म्हणजे असणारा धीर धरून धीर सुटलेला धीर एका निस्त्या बोलण्यामुळे धीर आला. म्हणून चांगलं बोला, व्यवस्थित बोला. अंगादेवराजना सर्वांमध्ये धैर्य आणलं गेलं आणि वानर मंडळी लगेच कुंभकर्णासमोर भिडायला आली. पाचच वगैरे पुन्हा चेक गावायचा. वानरी धरणी आगवन पाताळनी कुंभकर्ण शिरा पर्वत पाषाण समुख गर्जनी आणि ती वानर उभा राहिली आणि त्या कुंभकर्णाला म्हणले, कुंभकर्ण इकडे 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 लक्ष दे म्हणले. पुढे चाललेल्या कुंभकर्णाला थांबवलं आणि हातामध्ये असणारी धड शिकरा असणाऱ्या कुंभकर्णाला वानर मारू लागली. शतसहस्त्र कोट्यानु कोटी वानर बेडची जगजेती शिरा पर्वत उष्ट उष्टी कडाकडाकी हाण्यात शतसहस्त्र 100,000 वानर, 1,00,000 वानर एकदाच म्हणले असणार. कोट्यानु कोटी झाडा हातात घेतलेले, पर्वत हातात घेतलेले कोट्यानु कोटी वानरांनी कुंभकर्णाला मारायला सुरुवात केली. कोणी शिळा, कोण पर्वत, कोणी झाडाने मारायला लागले. आता त्या कुंभकर्णाला कसं लागतं महाराज? वानरी व्यापारी भूतळ वानरी व्यापारी नभ मंडळ कुंभकर्णाचे कपिसळ शालताळ आणि ती आवाज जिकडे बघाल तिकडे वानरच वानर. कुंभकर्णाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला मागे पुढं आकाशात जमिनीवर जिकडे बघाल तिकडे वानरच आणि सर्व वानर झपाझप कुंभकर्णाला. जैसा मासा मोराशी तेसे वानर सोपाशी वेडोनिया कुंभकर्णाची आवसे आणि ती जसं त्या पोळ्याला मोहळाच्या माश्या चारी बाजूने असणाऱ्या बसलेल्या असतात तसं ह्या कुंभकर्णाच्या चारी बाजूनं वानरच वानर. कोण कशाने, कोण कशाने, कोण कशाने, कोण कशाने जे हातात आपल्या हत्यार आहे त्या हत्याराने मारू लागलं. वानरहानी की जे जे गाय कुंभकर्णाची तुन पाय वानर बापुडेचे काय लशे पाये लक्षणा. आता वानर कुंभकर्णाला मारायला लागले का? चारी बाजूने मारायला लागलेत मोहळाच्या माश्या पासाव्या. तसं कुंभकर्णाच्या अंगावर वानर झपाझप झाड मारते, कोण पर्वत मारते, कोण शिखर मारते, कोण काय 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 पट्टीस मुदगुल त्यांच्याकडे कुठलं, पण हे आपले शिळा शिखराच मारू लागलेले आहेत. पण कुंभकर्णाला कसं गवत लागल्यासारखं लागू लागलं. काय कुंभकर्ण का केवढा भला मोठा कुंभकर्ण होता. समुद्रात उभारला तर त्याच्या नाभे इतकं पाणी होतं, बिंबी इतकं पाणी. उभा उभारला तर ती ढगमध्ये त्याच्या गळ्यात घातलेल्या फुलांच्या माळा. एवढा मोठा कुंभकर्ण आणि तेवढ्या माणसाला मारायचं म्हणजे कसं वाटत असेल? एखाद्या ती WWE मधल्या माणसाला आणि आपण असं मारायला लागला त्याला काय वाटलं? काय वाटलं का? काहीच वाटायचं नाही. तसं कुंभकर्ण किती बी मारलं तरी काहीच वाटाना. कसं काय वाटायचं मग? कुंभकर्णाची पर्वत लावणी शेतातून होत शिळा होती सकली भूत वृक्ष मोडत झाला ताळ. लक्षातच येणं वानरांच्या कसं मारावा कुंभकर्णाला. मग या जणांनी मला थांबा जरा सरकार मागे म्हणला व चला पर्वतन कुंभकर्णाच्या अंगावर टाकला. गिरणीतलं पीठच पर्वतच पर्वत चाकाचूर ती म्हणा पर्वत चाकाचूर. चल मला मी भली मोठी शिळ आणली म्हणा उचलली कुंभकर्णावर टाकली. शिळचं बी तुकडं तुकडं झालं. एवढंच नाही झाडाचं सुद्धा तुकडं तुकडंच कुंभकर्णाला लागणाच गेलं. जैसे काढे गुण दोसे शेजेशी तेसे वानर झोपाशी झोंबती कुंभकर्णाची पलितो त्याशी गणिना. जसं म्हणजे एखाद्या शेजेमध्ये बेहना इकडून तिकडं इकडून तिकडं इकडून तिकडं करतात. पण ते झोपणाऱ्या माणसाला काय कळतंय? काय काहीच कळलं. चावड्यावर खूप जसं काढायचं उठल्यावर. तसं जसे ढेकणं झोपलेल्या माणसाच्या शेजावर हिकडून तिकडे फिरतात तशी वानर हिकडून तिकडं त्याला लागलेलं कुंभकर्णाला वाटू लागलं. सगळ्या असणाऱ्या बाजूने असणाऱ्या वानर झोंबली पण कुंभकर्णाला काहीच फरक पडेना. नडडली कुंभकर्ण वानरी जाऊन आपण त्या सैन्याचे केले कंदन निविदान उधारा.
काय काहीच फरक पडा ना कुंभकर्णाला. घाबरणारी इतकं मारलं तरी जागेवर तासाच उभा आहे. मोह आहे बरं का कुंभकर्ण. मोह माणसं किती खावा मोह संपत आहे. किती कमी उडलं ती अंबानी किती कमी असेल सेकंदाला तरी बंद आहे का? काटाच बंद नाही. घड्याळाचं काटा बंद पडतं पण त्याचा काटा बंद पडा नाही तरी हाच वाढीतच दरवर्षाला एक त्यांचा काय का नाही. अहो कोणी कोणी काय असेल कोणी काय असेल. मोह मोह मोरूपी कुंभकर्ण आहे. चालता चालता कुठंतरी आपटी उभारला असलेला तरी आपटी खाणार, मनात मांडे खाणार, जेवत असला तरी त्याच्याबरोबर भजे खाणार, खुदी बी खाणार खाणार खाणार. जिथं उभा राहायचं नसतं तिथं उभारणार, तिथं बी आपटी खाणार. पण शेवटी पोट रिकामच आहे म्हणणार. ह्याला म्हणायचं मोह. दिवसभर किती बी खाल्लं तरी उपाशी जसं राहावं माणसाने तसं वाटतंय असा हा मोह आहे. आणि तसा कुंभकर्ण किती बी वानरांनी मारलं तरी दंडाळा काहीच झालं ना. वानर म्हणजे नाही बाबा आपल्याला मोहात गुरफटायचंच नको. सोडलं कुंभकर्णाला आणि कुंभकर्णाच्या सैन्यावरला मारायला वानरांनी सुरुवात केली. जनी शोभनी वानर करणी पर्वताचा मार सैन्या मारले शतसहस्र कर्ज कर स्थिर रणांगणाच्या ठिकाणी वानरांना गेलेल्या कुंभकर्णावर काही फरक पडला नाही. काही म्हणून असणार. मग बलवट पर्वत झाडं उचलली गेली आणि सैन्याला मारायला सुरुवात केलं. कित्येक सैन्य कुंभकर्णाचं मारलं. हत्ती मारले, घोडे मारले, रथांचा चक्काचूर केला महाराज. अश्वसारथी रहवर गजपती निचाचर रणी मारले अपार वनी उदिर हत्ती मारले, घोडे मारले, उंट सुद्धा मारले. रणांगणाच्या ठिकाणी किती सैन्य मारलं. रक्ताची नदीच तिथं वाहू लागली एवढं वानरांनी मारलं. रणी शोभनी प्लवंग दुधर केला बेसंग्राम पासवानी कर्दम रणी रण दुधर रणांगणाच्या ठिकाणी वानर अतिशय रागावलेले. ज्यांनी असणारा असा रणांगणाच्या ठिकाणी असणारा असं मारलं असं मारलं. तिथं म्हणजे रक्ताची नदी वाहू लागली आणि त्या रक्ताच्या नदीच्या बाजूला जसं चिखल असावं का आपले तसं मासाचा आणि त्या रक्ताचा चिखल झाला म्हणले. मारून आणि त्याचे रणी गरजतरी वानर अवघे केला जय जयकार करीती गजर हरिनामे. रणांगणाच्या ठिकाणी कित्येक सैन्य कुंभकर्णाचं मारलं. आनंदाने वानर मंडळीनं राम नामाचा जय जयकार केला. मारली देखुनी निरसेना कोपाला कुंभकर्णा मायावया वानर गणा. कुंभकर्णाने मग नुसतं महाग बघितलं. वळला नाही बरं का. वळत नाही कुंभकर्ण लवकर. नुसतं महाग बघितलं. आपलं सैन्य वानरांनी मारलं. बाबा 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 राग आला आणि रागाच्या भरात कुंभकर्ण वानर सेनेमध्ये विसाळा. थांब बघतो त्या काकाला म्हणला लय लय पळते ती मारते त्या आमच्या सैन्याला. थोर थोर वानर गण कुंभकर्णाशी करिता रण एका जनार्दन शरण सावधान आता थोर थोर मोठी मोठी वानर आता कुंभकर्णाबरोबर युद्ध करणार आहे ती. उद्याच्याला तर येणार हनुमंतराया, परवा दिवशी येणार सुग्रीव राजा. असं रोज एक ना एक मोठी मोठी वानर येतील. कुंभकर्णाबरोबर कसं युद्ध करते ती का ज्याच्या त्याची इच्छा पूर्ण करायची ना हनुमंताला. हनुमंताने जेव्हा त्याला बघितलं तर पहिल्यांदा लंकी केलं. किती ताकद आहे ती बघतोच म्हणला ह्याची. ती आता उद्याच्याला बघणार आहे ती. किती दिवसांनी मुहूर्त लागला त्यांची बी इच्छा पूर्ण व्हायला. असू द्या आले देवाच्या मनात तिथे कोणाचे काय चालेल ना. देवाच्या मनात यावं लागते. देवाची कृपा व्हावं लागते. का तर अवघड असतं संतांची देवाची कृपा. कधी होईल सांगता येत नाही. मग असं हनुमंतराची इच्छा उद्याची अध्यात पूर्ण होणार आहे. शांतीप्रमाणे एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण म्हणतात. श्रोते मंडळी लक्ष देऊन आणि कृपा देऊन ही कथा सुंदर गोड ऐका. सावत ऐकता रामायण चाली मुक्ती येता शरण करिता नित्य नाम स्मरण हृदय परिपूर्ण स्वय होती. सावध ऐकता रामायण. रामायण ग्रंथ सावध जर ऐकला. आता तुम्ही म्हणता अजून सावध कसा व्हायचं, कसं ऐकायचं. सावध म्हणजे अजून काय अवघड आहे. नम्रता लिनता आदर करायचा बरं का. साधनाचं काम क्रोध मध मत्सरदंभ घरी ठेवून यायचं. इथं श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी घर केले. इथं फक्त निमित्त एकच करायचं ऐकायला आलेलं ऐकून. का तर ऐकल्याशिवाय वक्ता होत नाही. आम्ही का उगाच वक्ता झालेलो का. ऐकलं आधी बसून इथं बसून ऐकले तेव्हा इथं बसायला लागला. का तर म्हणून सर्वात श्रेष्ठ श्रोता असतो तो वक्ता असतो. तो मोठा असतो का तर त्याने ऐकून सांगितलेलं असतं. म्हणून असणार अशी ही रामायण अगाध कथा आहे. म्हणजे असणार चारी मुक्ती येते शरण. चारीची चारी मुक्ती त्या साधकाला शरण येते ती का तर फक्त ऐकल्यानंतर. एवढंच सांगितलेलं. मग वाचा सांगा म्हणलं काजी
काय नाही म्हणलं, फक्त ऐका म्हणलं. ऐकलं तरी एवढं असणारे फलश्रुती आहे. मग वाचणारा बी जाऊ द्या आणि सांगणारा बी जाऊ द्या, पण नुसतं ऐकणाऱ्याला फार महत्व दिलं. श्रोते म्हणजे सावध कथा ऐका, चारी मुक्ती शरणी ती का, तर ऐकण्याचं काम केलं. श्रोते तुम्ही महेशच्या मूर्ती साक्षात महादेवजी असतात का, तर कथा सगळ्यात जास्त ऐकायला कुणाला आवडत असेल तर महादेवजीला कथा ऐकायला आवडती. म्हणून सर्व असणारे महेश महादेवजीच्या मूर्ती आहेत. म्हणून सावध ऐका, चारीच्या चारी मुक्ती तुम्हाला शरण येतील. पण नित्य जर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं तर चिंतने चिंतता तद्रुपता. प्रभू रामचंद्राचं नित्य नित्य म्हणलं का, लक्षात ठेवा, नित्य रोज जर नामस्मरण केलं तरी राम म्हणता रामची होईचे, पदी वैसुनी पदवी घ्यायचे. राम म्हणल्याबरोबर रामच, आपण स्वतः राम होतो का, तर ह्याची ही गडे देवाचे वचन आणि काही ज्ञान नाही कुठे. मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण केलं की सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने. आयुष्यामध्ये एकच साधन करा. काय साधन सांगितलं, नामापरते नाही साधन जे तू करशी अनेक काही. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करा, सच्चिदानंद तुम्ही वाचाल. भगवंताचं स्वरूप आहे सच्चिदानंद, ते सच्चिदानंद स्वरूप तुम्ही वाचाल म्हणजेच परिपूर्ण ब्रह्म वाचाल. अशा प्रकारचं असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की भगवंताचं नामस्मरण करा. देव होऊ म्हणती तरी का ते देवची न होती, निस्त नामस्मरण का, तर दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीशी झाले, नाही तर ते दत्त कपिल मुनी ते सुद्धा आपल्यासारखेच होते. भगवंताचं नामस्मरण चिंतन केले आणि तेही देव बनले. तशा प्रकारचं तुम्ही सुद्धा देव बनताल. पण सावध कथा आहे काय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्रोते मंडळीला म्हणतात, ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले. शरण अध्यायाचं कथानक संपवितात. स्वस्ती भावत रामायणे युद्धकांडे एककंटिकाय कुंभकर्ण युद्ध प्रारंभो नाम पंचायत विशुद्धमाध्याय वडा श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभम भवन्तु. पुंडलिकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिकनाथ भगवान की जय. भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. गुरुदेव दत्त वासुदेव हरि.